शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुखदुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू. नमस्कार. अक्षरांच्या वाटेवर या मालिकेच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. व्यतीत, विवर्त, व्यामोह अशा काव्यसंग्रहातून ज्यांची उत्कट संवेदनशील कविता आणि तिचा टोकदारपणा आपण अनुभवलेला आहे, अनेक कवींच्या काव्याचं ज्यांनी संपादन केलेलं आहे, वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोशासारख्या कोशाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा पुढाकार राहिलेला आहे, आणि मराठी स्त्रियांची कविता, स्त्रियांची मराठीतील कविता या अतिशय महत्त्वाच्या विषयाचा संत साहित्यापासून ते 2007 पर्यंतच्या कवयित्रींचा एक मोठा असा पट ज्यांनी साकारला आहे आपल्या ग्रंथामधून, अशा ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. प्रभाताई, कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तुमच्या कवितेपासूनच खरं तर सुरुवात करायला आवडेल. आत्ता मी म्हटलं तसं की एवढा मोठा पट मराठीतील स्त्रियांची कविता या ग्रंथाच्या रूपाने तुम्ही मांडलात, आणि आपल्याकडे म्हटलंच जातं ना की कवितेची ओळखच आईपासून होत असते, स्त्रीला काय किंवा पुरुषाला काय. तर तुम्हाला कवितेची ओळख कशी झाली, आणि ती स्त्री कविता होती का, बालपणात झाली का, नेमकं काय झालं? हां, स्त्री कविता नव्हती, ती संत कविता होती. माझी आई आणि माझी आजी म्हणजे आईची सासू अशा दोघीजणी भल्या पहाटे उठून अभंग गात असत. त्या काकड आरती करत असत. म्हणजे पहाटे उठायचं, आंघोळी करायच्या. हे सगळं सुरू कधी होतं? कोजागिरी पौर्णिमेपासून. आणि 1 महिना ते चालतं. तर त्या भल्या पहाटे आंघोळी करून देवाला उठवत असत. उठा उठा हो सकळीक वाचे वदावा गजमुख. गजमुख हे जे आहे, अशा प्रकारचे अभंग आणि संत कविता त्या रोज सकाळी म्हणत असत, आणि ती मी अंथरुणात पडून ऐकत असे. ही कविता आहे हे कळत नव्हतं, पण हे जे आहे ते फार सुंदर आहे हे त्या वयात सुद्धा जाणवत होतं. आणि त्यामुळे मला स्वतःला लहानपणापासून आणि आज तागायत संत कवितेचं अतिशय आकर्षण आहे. संत कवितेबद्दल आज लोक काही फार चांगलं बोलत नाही आहे, पण ती अप्रतिम अशी कविता आहे, आणि फार उत्कट आणि फार कल्पनाशील अशी कविता आहे, पण तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. पण माझ्यावर संत कवितेचे खूप संस्कार आहेत, आणि मराठीची गोडी मला त्या कवितेने लावलेली. आणि मग आपण लिहू शकतो, आपण कविता करायला हवं, याचं भान कधी आलं? नाही, असं आपण कविता करायला हवं याचं भान नाही आलं, परंतु आमच्या शाळेमध्ये एक हिंदीसाठी एक गुरुजी आले होते मध्य प्रदेशातून, आणि त्यांनी कवी संमेलन नावाची गोष्ट आम्हाला पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला आपण कवी संमेलन करूया, आणि त्यांनी मला कविता म्हणायला लावली होती, बोतो झाशीवाली राणी की. ही कविता सुभद्रा कुमारी चौहानची कविता आहे. तर ही कविता मला पाठ केली मी, आणि ती कवी संमेलनात अशी म्हणून दाखवली. ते माझं पहिलं कवी संमेलन आहे, आणि कवी संमेलन नावाची गोष्ट मला तेव्हापासून कळायला लागली. त्यानंतर आमचे मराठीचे एक V.W. देशमुख म्हणून फार चांगले अप्रतिम मराठी शिकवणारे सर होते. त्यांनी एक दिवस आम्हाला 2-4 ओळी अशा दिल्या, आणि ह्या ओळींवरून तुम्ही पलीकडच्या ओळी लिहून आणा असं सांगितलं. मग त्याच्यासाठी किती झुंज द्यावी लागते ते सुद्धा मला कळलं, आणि ती कविता तयार झाली. पण कविता म्हणजे काय, आणि आपल्या आतून काहीतरी असं उचंबळून येतं आणि ती कविता असते, याचा साक्षात्कार मला फार अद्भुत रीतीने झाला. म्हणजे एक दिवस मी अशी, त्यावेळी मी सायकलवर कॉलेजमध्ये जात असे, तर सायकलवरून कॉलेजमधून येत असताना संध्याकाळची वेळ होती, आणि अचानक मला ऊन वेचता वेचता कशी झाली संध्याकाळ अशी ओळ सुचली. ती माझी कविता निर्मितीची पहिली खरी
माझी ओळख आहे मला स्वतःला पटलेली. पण कविता लिहायला मी लागले होते, पण ही स्वतःची ओळ होती. त्याच्या आधी मी जी कविता वाचत होते कॉलेजमध्ये गेल्यावर, आम्हाला त्यावेळी शंकर वैद्य शिकवायला होते आणि त्यांनी कवितेचे खूप संस्कार आमच्यावर केले, कवितेची गोडी लावली. परंतु मी त्यावेळी जी कविता वाचत होते ती मुख्यतः बोरकरांची आणि पाडगावकरांची. ती अतिशय आकर्षित करून घेणारी अशी भावकविता होती. आणि मग स्वतः जेव्हा कविता लिहायला लागली मी, तेव्हा ती त्यांच्यासारखीच कविता मी लिहू लागले असं मला वाटायला लागलं. आणि हे बरोबर नाही हेही लक्षात आलं. आणि मग मी तशी कविता, ती सगळी कविता बाजूला ठेवली. बोरकरांसारखी किंवा पाडगावकरांसारखी लिहिलेली जी कविता होती ती बाजूला ठेवली. लक्षात येत होतं की हे जे अनुभव मी व्यक्त करते ते माझे नाही आहेत, ते पाडगावकरांसारखे अनुभव मला व्यक्त करायचे. खिडकीखाली कुणीतरी आहे आणि पावसाची वाट पाहणं चाललंय, हे काही माझा अनुभव नाही आहे. मग मी ती कविता बाजूला सारली. ही मला सुचलेली माझी ऊन वेचता वेचता ही पहिली कविता आहे. वा, ऐकायला आवडेल आम्हाला. तीही ऐकायला आवडेल कविता, नाही, ती आता सापडणार किंवा नाही. दुसरी एखादी तुमची कुठली? घरातून मी दूर गेले, म्हणजे मी शिकायला घराबाहेर पडले. कारण आमच्या शाळेत 10वी नंतर काही नव्हतं, शिक्षणाची व्यवस्था नव्हती. त्यामुळे शिक्षणात अमरावतीला आम्ही गेलो, म्हणजे मी गेले आणि तिथे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि शिकायला लागले. त्यावेळी प्री युनिव्हर्सिटी हा पहिला टप्पा होता. मग मी मराठी विषय घेतला आणि कविता वाचायला लागले. त्यानंतर परंतु ते जे घर होतं, ज्या घरापासून मी दूर आले होते, ते घर माझ्या कवितेत कायम शिल्लक राहिलं. म्हणजे आमचं ते खेड्यातलं लहानसं तसं घर आणि कौलारू असं ते घर, ते माझ्या कायम लक्षात राहिलं. आणि माझी अलीकडची एक कविता आहे, ज्या कवितेमध्ये मी त्या घराचं ते चित्रण केलेलं आहे की कशा प्रकारे मी त्या घरातून बाहेर पडले. जुन्या घराच्या सुरकुतलेल्या पायांवर डोके टेकवून अंगणात पाऊल टाकले, तेव्हा अंगणात पेरणीच्या बियाण्यांचे ढीग होते. कारण कॉलेजमध्ये जायचं जूनमध्ये, त्यावेळी पाऊस आलेला, अंगणात सगळे पेरणीच्या बियाण्यांचे घरात ठेवायचे तेव्हा लोक बी. आता बी बाहेरून विकत आणलं जातं, तेव्हा घरात असायचं आणि ते पसरवून ठेवलेलं होतं. आणि ती लगबग चालली होती. माझी कॉलेजमध्ये जाण्याची, अमरावतीला जाण्याची लगबग सुरू होती. पोरवयात कोण्या नव्या घराचे तांदूळ पायाने सरकवून जाण्याऐवजी आपल्याच घरातले दाणे पायांना चिकटवून मी बाहेर पडले. म्हणजे त्यावेळी ते वय खेड्यातल्या लोकांच्या दृष्टीने लग्नाचं वय आहे. आणि माझं हे सुरू, माझ्या वडिलांनी मला ठरवलं आहे की हिला शिकवायचं आहे. त्यामुळे मी अमरावतीला कॉलेजमध्ये एकटी खोली घेऊन राहिलेली आहे. तशी मी बाहेर पडले. दार हलकेच किलकिले करून जुने घर मला जाताना पाहत राहिले. बदलत्या काळाचा वारा अंगावर घेत काळ बदलत होता. जुना घर म्हणालं. इथली पुरुष माणसंसुद्धा शिक्षणासाठी बाहेर पडली नव्हती. माझे वडील नव्हते पडले, मॅट्रिक झाल्यावर घरी परत आले. आणि आता ही पोर हे जुनं घर म्हणतं आहे. अशा त्या जुन्या घराच्या कविता मी अगदी अलीकडच्या काळापर्यंत अतिशय आवडीने लिहिलेल्या आहेत. त्यामुळे ते जुनं घर, ते खेडं हे सतत माझ्या कवितेमध्ये येत राहिलेलं आहे. तुमचं सगळं बालपण गेलं अमरावती? हां, बालपण त्या खेड्यात गेलं. आणि काय संस्कृती, मी खेड्याची जी संस्कृती असते आणि खेड्याचं जे ऋतुचक्र असतं ते इतकं विलक्षण असं अनुभवलेलं आहे मी. तर ते अनुभवत होतेच एकीकडे. आणि अमरावती आणि आमचं खेडं यात काही फार अंतर नव्हतं. बसेस होत्या, जाणं येणं असायचं. सणवार आले की मी आपली घरी असायची. तर ते बालपण माझं 10वीपर्यंतच तिथे गेलं. पण घराशी संबंध आजतागायत आहे. कारण ते घर तिथे होतं आणि त्या घराची आमचं जाणं येणं होतं. आणि आम्ही सतत, म्हणजे मी तर आहेच, पण माझी मुलगी आणि तिचा मुलगासुद्धा त्या घराशी अतिशय अटॅच आहे. ते जे खेड्यातलं घर आहे आमचं, तर त्याच्याशी आमचं फार नातं, अगदी हृदयातलं नातं असं जुळलेलं होतं. पण शिक्षणासाठी बाहेर पडले आणि मी अमरावतीत राहून MA पूर्ण केलं आणि PhDसाठी नाव नोंदवलं.
आणि त्याच ज्या कॉलेजमध्ये शिकले त्याच कॉलेजमध्ये मी शिकवायला लागले. तेव्हापासून तुमचा अध्यापनाची ही कारकीर्द प्रदीर्घ मोठी आहे, अनेक विद्यार्थी, आणि खास करून मला फार महत्त्वाची ही गोष्ट वाटते की UPSC सारख्या परीक्षेसाठी जे स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत असतात त्यांना तुम्ही खूप काळ मार्गदर्शन केलेलं आहे. हो, नाही तर किंबहुना मी असं म्हणेन की ते आमचं सुदैव होतं. म्हणजे त्यावेळी आम्ही एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवत होतो, मी आणि माझे यजमान. तर विजया राजाध्यक्ष आम्हाला हेड होत्या. तर त्या म्हणाल्या की SIAC म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स अशी VTला एक संस्था आहे आणि तिथे त्या शिकवत असायच्या. तिथे त्या शिकवायच्या. त्यानंतर आपले सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर, डॉक्टर रमेश तेंडुलकर, हे तिथे शिकवायचे. तर तू तिथे शिकवशील का? तर मी म्हटलं हो शिकवीन. परंतु ते जे माझं पहिलं वर्ष होतं शिकवण्याचं, त्या मुलांना कसं शिकवायचं असतं हे मला त्यावेळी कळेना. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे कॉलेजमध्ये जायचं, कॉलेजमधलं सगळं आटपायचं, मग तिकडे धावत जायचं, तिकडे शिकवायचं. त्यामुळे ते पहिलं वर्ष माझं कदाचित फारसं यशस्वी म्हणून ठरलं नसेल. पण नंतर मग मला हळूहळू या मुलांना काय हवं आहे आणि त्यांना कसं शिकवलं पाहिजे याचं तंत्र जमायला लागलं. आणि मी जवळजवळ 1983 पासून 2003पर्यंत त्या संस्थेमध्ये शिकवलेलं आहे. आणि त्या मुलांना शिकण्याची म्हणजे ते वेगवेगळ्या शाखांमधून आलेले विद्यार्थी असतात. BSc झालेले, BCom झालेले, ॲग्रिकल्चर झालेले, इंजिनियर झालेले, डॉक्टर झालेले असे विद्यार्थी तिथे UPSC द्यायला येतात. तर त्या विद्यार्थ्यांना मराठी हा विषय माहिती नसतो, सुटलेला असतो, तो त्यांच्या जीवनातून कुठेतरी गेलेला असतो, पण तरीही तो सोपा जाईल म्हणून ते घेतात. आणि UPSCला मराठी विषय होता त्यावेळी, अजूनही आहे. आणि त्यांची पुस्तकंही फार सुंदर असायची. म्हणजे गडकऱ्यांचं एकच प्याला नाटक शिकवावं लागलं आणि नुसतं एकच प्याला नाटक नाही शिकवायचं आहे. शोकात्मिका म्हणजे काय, मग मराठीत शोकात्मिका का नाही, असा तो अभ्यास असतो. आणि त्यामुळे UPSCची परीक्षा ही अगदी वेगळी असते, वेगळ्या प्रकारे त्यांना शिकवावं लागतं. लीळाचरित्र शिकवावं, लीळाचरित्र एकांक. आता काय झालं आहे, या सगळ्या जुन्या साहित्याशी नव्या प्राध्यापकांचा फारसा संबंध उरलेला नाही. आपण जर MAची विद्यापीठांमधली पुस्तकं पाहिली तर त्यांनी त्या त्या प्रदेशातल्या त्या त्या लोकांच्या आधुनिक पुस्तकं परीक्षेला लावलेली असतात. आणि त्यामुळे ती शिकवली जातात आणि ती विद्यार्थी शिकतात. ही जी जुनी पुस्तकं आहेत, म्हणजे एक साधी छोटीशी आठवण आहे, मी आपलं त्या पुस्तकाला नेहमी नल दमयंती स्वयंवराख्यान असं म्हणायची. प्रत्यक्षात तसं नाही. तर मी एक दिवस असे बसले होते, आपले अरुण जाखडे यांच्या ऑफिसमध्ये, नुकतेच गेले, ते अतिशय उत्कृष्ट प्रकाशक होते. तर त्यांच्या तिथे बसली असताना चुनेकर तिथे आले आणि चुनेकरांबरोबर गप्पा वगैरे अशा चालू. चुनेकर येता नाही. अतिशय संशोधन म्हणजे काय असतं आणि संशोधनाची शिस्त म्हणजे काय असते हे चुनेकरांची पुस्तकं पाहिली की कळतं आपल्याला. तर मी म्हटलं, ते म्हणाले काय शिकवताय तुम्ही सध्या UPSCला? तर मी म्हटलं की नल दमयंती नाही, दमयंती स्वयंवराख्यान. त्यांनी तिथल्या तिथे मला दुरुस्त केलं चुनेकरांनी. तर ही जी शिस्त आहे, हे जे त्या त्या विषयाचं खरं आत्मीयतेने असलेलं ज्ञान आहे ते आता राहिलेलं नाही आहे प्राध्यापकांमध्ये. आणि त्यामुळे मराठी विषय घेऊन विद्यार्थी बसत असतील परीक्षेला, परंतु ते यशस्वी होत नाहीत. म्हणजे त्यांना हळूहळू तर कळायला लागलं आहे की मराठी घेऊन पास होऊ आपल्याला असं वाटत होतं, पण मराठीत खूप कमी मार्क मिळतात असं मुलांना वाटायला लागलं आहे. बरोबर. आता ते का कमी मार्क मिळतात हे मी सांगू शकेन त्यांना, पण ते त्यांना नंतर सांगेन, तुम्हाला सांगण्याची नाही. पण हा एक महत्त्वाचा विषय त्यानिमित्ताने आता लोकांसमोर मांडला जातोय. पुन्हा एकदा कवितेकडे वळायचं झालं तर तुम्ही जसं म्हणालात की त्या 2 ओळींनी तुम्हाला एक कवितेची वाट दिसायला लागली. तिथपासून आता व्यामोह हा तसा अलीकडचा काव्यसंग्रह, तोवर तुमच्या कवितेची काय वळणं जाणवतात तुम्हाला? नाही, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कविता त्या वयामध्ये जेव्हा लिहिली गेली त्यावेळी ती काहीशी रोमॅन्टिक होती, काहीशी थोडी हळवी पण होती.
पण नंतर माझ्या असं लक्षात आलं किंवा माझा अनुभव एकूण बदलला, तेव्हा जी कविता लिहिली गेली म्हणजे पहिला जो संग्रह आहे माझा व्यतीत, तर ती पुष्कळ अशी अत्यंत खाजगी आत्मीय अशी कविता आहे. अर्थात ते जे माझ्या कवितेचं मूळ स्वरूप आहे ते आजतागायत बदललेलं नाही आहे. ती अशी सामाजिक किंवा राजकीय स्वरूपाची कधीच नाही झाली. ती नेहमीच अशी अत्यंत आत्मनिष्ठ अशा स्वरूपाचीच राहिलेली आहे कविता. पण तरीही ती फक्त माझी वैयक्तिक कविता आहे असं राहिलं नाही, असं मला तरी वाटतं. नक्कीच. म्हणजे मी जे भोवती ज्या पद्धतीचं बायकांचं जीवन पाहत होते ते माझ्या कवितेमध्ये उमटायला लागलं असं मला वाटायला लागलं. अलीकडच्या काळात तशा काही कविता लिहिलेल्या आहेत मी, परंतु तरीही माझी कविता त्या अर्थाने, आजच्या अर्थाने तशी स्त्रीवादी कविता नाही आहे. म्हणजे स्त्रीविषयीची ती कविता आहे. स्त्री व्यक्त होते त्या कवितेतून. स्त्रीच्या सगळी तळमळ तडफडही कदाचित व्यक्त होत असेल, परंतु स्त्रीवादी कवितेचा जो स्वर आहे, जो आवाज लावलेला असतो स्त्रीवादी कवयित्रींनी, तो मला लावता आला नाही आणि मला तो लावायचाही नाही. तशी मला स्त्रीवादी कविता कधीच लिहावीशी वाटली नाही. आणि ज्या लिहितात त्यांच्यावर माझा आक्षेप पण आहे की तशी त्यांनी लिहू नये. कारण त्यामुळे काय होत आहे, सगळी बायकांची कविता ही एकसुरी होते, तेच त्या व्यक्त करतायत असं वाटायला लागलंय. तसं होता कामा नये. आणि असं होऊ दिलेलं नाही आहे, ते हिंदी कवयित्रींनी होऊ दिलेलं नाही आहे. त्यांनी अतिशय प्रभावी अशी स्त्रीवादी कविता लिहिली, पण सगळ्यांनी फक्त स्त्रीवादी आवाजातली कविता लिहिलेली नाही आहे, अगदी वेगळ्या पद्धतीची कविता लिहिली. तर मराठीत तसं होत नाही आणि मी स्वतःचं तसं होऊ दिलं नाही. मी त्या अर्थाने स्त्रीवादी कविता लिहिलेली नाही आहे, पण तरीही माझी कविता ही स्त्रीचीच कविता आहे. ती स्त्रीची संवेदनशीलताच व्यक्त करणारी कविता आहे. स्त्रीचं जगणं या गेल्या काही वर्षात तर फार झपाट्यानं खूप बदललं. तर तुम्ही जेव्हा आता स्त्री कविता अभ्यासत होतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं की जितक्या प्रमाणात जगणं बदललंय तसं ते कवितेतूनही उमटत गेलंय का? नाही, उमटत गेलं आणि उमटत जाणं स्वाभाविकही आहे. म्हणजे उदाहरणार्थ संत कविता संपली आणि नंतर आधुनिक कविता सुरू झाली. त्या आधुनिक कवितेत विशेषतः इंदिरा संतांपासून जी कविता लिहिली गेली, पण ती त्या काळाच्या स्वभावाप्रमाणे रोमॅन्टिक खूप आहे. आणि नंतर अलीकडच्या काळामध्ये तशी फार रोमॅन्टिक कविता लिहिली जात नाही आहे आणि स्त्रीवादी कविता त्या अर्थाने रोमॅन्टिक नाही आहे. परंतु एक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्त्रीवादी आवाज लावून किंवा स्त्रीवादाविषयीची जी भूमिका आहे स्त्रीवाद्यांची, ती आता जवळजवळ सगळ्या स्त्रियांची भूमिका आहे. जी स्त्रीवाद्यांची भूमिका आहे ती जवळजवळ सगळ्या स्त्रियांची भूमिका आहे. आणि त्यामुळे स्त्रियांवर घरात जगताना, आई म्हणून जगताना, सून म्हणून जगताना, बायको म्हणून जगताना ज्या ज्या प्रकारे आपल्याला आवडत नाही आहे असं जगणं आपण जगतो आहोत, या प्रकारची कविता स्त्रिया मोठ्या प्रमाणावर लिहायला लागल्या. म्हणजे स्त्रियांची कविता बदलली यात संशय नाही आहे. पण हा जो बदल झाला आहे, या बदलामुळे स्त्रियांच्या कवितेतली जी एक उत्कटता होती किंवा एक प्रकारचं वेगळं स्त्रीपण होतं त्या कवितेतलं, ते नाहीसं होत आहे का? आणि केवळ विचारधारेची कविता अशी म्हणूनच ती शिल्लक राहते आहे का? हा एक काळजी वाटावा लागणारा असा प्रश्न आहे. आणि तसं होऊ देऊ नये स्त्रियांनी आपल्या कवितेचं, असं मला निश्चितपणे वाटतं. म्हणजे आपण स्त्रियांविषयी कविता लिहायची आहे. म्हणजे मी सुद्धा आता उदाहरणार्थ एक कविता वाचते, ती संपूर्णपणे स्त्रियांविषयीचीच कविता आहे. स्त्री कशी वाढते आणि तिला कसं वाढावं लागतं याची ती कविता आहे. पण तरीही ती सूक्ष्मपणे स्त्रीवादी जरी असली तरी ती स्त्रीवादी वाटत नाही. म्हणजे उदाहरणार्थ पहा, परकऱ्या पोरी नावाची कविता आहे आणि आमचे जवळचे स्नेही आणि आपल्या नीरजाचे वडील मसू पाटील यांनी मला एक दिवस कविता मागितली. बरं, कविता माझं काय होतं, कविता लिहित राहत नाही मी. कोणी मागितली तर चला कविता लिहू, आणि कधीतरी लिहावीशी वाटली तर चला एखादी लिहू. त्यामुळे माझ्या कवितांची संख्या अतिशय कमी आहे. इतकी वर्ष कविता लिहिते पण कमी कविता आहे. तर त्यांनी ती मला मागितली कविता आणि ती मी लिहिली.
आणि ती त्यांना पाठवली. तर त्यांचं इतकं ताबडतोब आणि इतकं छान पत्र आलं मला. ती कविता मी आता वाचते. महसू पाटलांनी अनुष्टुपसाठी मागवली होती ती. परकऱ्या पोरी चांदण्यात एकमेकींना उखाणे घालत खिदळतात. दुपारच्या काळोख्या कोपऱ्यात कुजबुजतात, शरीराची गूढ रहस्य जाणून घेत. उन्हाच्या वेळी नेमकी सावली शोधून अंगणात पान फुंकणीचा खेळ खेळतात. मातीवर उभ्या आडव्या रेषा ओढून घरे बांधतात. आता इथे मला माझ्या कवितेवर जर मी व्याख्यान देते म्हटलं ना, तर तुम्हाला ही कविता आदर्श आहे. कारण कशा प्रकारे ती कविता ही कविता झालेली आहे हे सांगता आलं असतं मला. हां, जरूर. पण आम्हाला आवडेल. नाही, पण ते एक वेगळं व्याख्यान होईल, ते नको मला वाटतं आता. कारण कविता ही कविता व्हायला हवी असती. ती नेहमीचे विचार, नेहमीची भावना असं नको असतं. म्हणजे उन्हाच्या वेळी नेमकी सावली शोधून हे बाईपण आहे त्या मुलींचं. ऊन अंगावर घ्यायचं नाही आहे, खेळायचं तर आहे, मग सावलीत जायचं, हे जे त्या मुलींना आतूनच वाटलेलं आहे उपजत. तर हे हळूहळू बायकांच्या आयुष्यातलंच आहे हे. पण ते त्या परकऱ्या पोरींच्या प्रतिमेतून मी ते व्यक्त केलेलं आहे. अंगणात पान फुंकणीचा खेळ खेळतात. तो फार चमत्कारिक खेळ असतो. आम्ही लहानपणी खेळायचो. तो खेळताना पान धुळीच्या आत घालायचं, त्याच्यावर ती धूळ पसरायची आणि फुंकर घालून ती धूळ बाजूला करत पान वर काढायचं. सगळी धूळ डोळ्यात जाते, पण तो मुलींचा अतिशय आवडता खेळ असतो. मातीवर उभ्या आडव्या रेषा ओढून घरे बांधतात. हे माहिती आहे ना, टिक्कर 1 2 3 4 घर बांधतात, मग फुली टाकतात तिथे. ते जिंकलं घर की. एका हाताने ओचा सांभाळत, एक पाय उचलून लंगडी घालत ठिकरी उडवीत राहतात तासनतास. हे बाईचं आयुष्य आहे, पण ते अशा वेगळ्या प्रतिमेतून व्यक्त झालेलं आहे. संध्याकाळी लाल पांढऱ्या गुलबासाच्या तिपेळी वेण्या गुंजतात. बोटाभोवती धागा गुंडाळून शिकून घेतात एकमेकींकडून जाळीदार रुमालाची अगम्य वीण. तर शब्दसुद्धा मला स्वतःला माझी कविता अतिशय आवडते. आणि मला असं म्हणायला हरकत नाही जाहीरपणे की ती फार कमी लोकांना कळलेली आहे, की ती कविता ही कविता चांगली का आहे हे फार लोकांना कमी कळलेलं आहे, कारण की त्या पद्धतीने ते वाचत नाही. हां, जाळीदार रुमालाची अगम्य वीण, साखळ्या खिडक्या खांब. आता हे क्रोशेच्या विणकामातले शब्द आहेत, पण साखळ्या खिडक्या खांब हे बाईच्या आयुष्यातले इथल्या वस्तू आहेत, आयुष्यातल्या प्रतिमा आहेत. ते समजून घेतात. झाकून ठेवतात कातर वेळी उगीचच येणारे काळजातले कढ. हवेच्या झुळकीने फडफडणारी ज्योत सांभाळून नेत तुळशीपाशी दिवा ठेवतात. रात्री अंथरुणावर पडून आढ्याकडे बघत अर्थ लावू बघतात मनात ऐकू येणाऱ्या नव्या गाण्याचा. बंद दाराआडच्या काकणांच्या हलक्या आवाजांचा कानोसा घेतात. परकऱ्या पोरी घरातल्यांना नकळत वाढत फुलत जातात, अंगाअंगातून शहाण्या होतात. आता शहाणी होणं, खेड्यामध्ये मुलीला पदर आला की मुलगी शहाणी झाली असं म्हणतात. त्या शहाण्या होतात हा शब्द, शहाण्या होतात म्हणजे शहाण्या होतात असा नाही आहे तो. त्यातले जे आतले हे पदर आहेत ते फार कमी लोक लक्षात घेतात असं मला वाटतं. आणि शहाण्या होतात आणि एका पहाटे गरम राख पोटाशी घेऊन बसलेल्या चुलीला पोतेरे देतात. हे सगळं उद्या होणाऱ्या बाईचं आजचं चित्रण आहे. आणि ते अतिशय सूक्ष्म, छोट्या छोट्या, अतिशय नकळत लक्षात येतील अशा प्रतिमांमधून व्यक्त झालेलं आहे. मला असं वाटतं की माझी पण कविता ही बाईबद्दल बोलते, पण ती या पद्धतीने नाही बोलत. त्यामुळे ह्या बायकांची कविता जुन्या काळच्या बायकांच्या कवितेपासून खूप बदलली आहे, पण ती फार खडखडीत झाली आहे, आवाजी झालेली आहे. आणि अशी भीती वाटते की बायकांची कविता पुरुष वाचतील की नाही याच्यानंतर, कारण की ते काहीतरी नेहमीच आहे त्यांचं असं वाटायला लागेल त्यांना. बरोबर.
असं एक झालेलं. एकसुरीपणा त्याला हां, आलेला आहे. असं आलेलं आहे. आता तुम्ही हे तुमची कविता समजावून सांगत असताना मला अनेक पुस्तकं तुमच्या संपादनातून तयार झालेली अशी डोळ्यासमोर तरळून गेली. बाबू बोरकरांच्या कवितेचं पुस्तक असेल, शांताबाईंच्या असेल. तर हे सगळं करत असताना तुम्ही म्हणालात की कविता लिहिताना तुम्ही शक्यतो वाटलं तर लिहिता किंवा कुणीतरी मागितली कविता म्हणून लिहिली, अशा पद्धतीने तुमचं काव्यलेखन झालं असं तुम्ही आता उल्लेख केला. तर समीक्षात्मक जे लिखाण तुम्ही वैपुल्याने केलेलं आहे त्या बाबतीत तुमची लेखनाची प्रक्रिया कशी असते? नाही, माझं काय झालं म्हणजे त्याला सुद्धा एक असं वळण लागलेलं आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना आम्हाला डॉक्टर कोलते हे शिकवत होते आणि ते आमच्या कॉलेजचे प्राचार्य म्हणून आले होते. तर त्यांनी एक वाङ्मय मंडळ सुरू केलं आणि दर आठवड्याला MAच्या विद्यार्थ्यांनी आपण वाचलेल्या पुस्तकावर समीक्षणात्मक पेपर निबंध लिहायचा आणि तो वाचून दाखवायचा. तिथून माझं हे पुस्तकांवर लिहिणं सुरू झालं आणि नंतर ते खूप वाढत गेलं. म्हणजे आम्ही म्हणजे दोघंजण एकत्र जेव्हा जगायला लागलो, मी आणि डहाके, त्यावेळी पुष्कळ पुस्तकांवर बोलायचं. पुस्तकं सारखी वाचली जायची, घरी यायची, त्या पुस्तकांवर बोललं जायचं, त्या पुस्तकांवर समीक्षणं लिहिली जायची एकमेकांशी चर्चा करत. तर ती समीक्षणं म्हणजे आपल्या रमेश वरखेडेंनी सत्यकथा या मासिकावरती एक प्रबंध लिहिला आणि ते मला सहज म्हणाले की किती तुम्ही सत्यकथेमध्ये लिहिलेलं आहे, इतकी पुस्तक परीक्षणं केली आहेत. नंतर आम्ही मुंबईला बदलून आलो, त्यावेळी सहज महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यावेळी गांगल होते, त्यांना भेटायला गेले. तर ते म्हणाले की आता आठवड्याला तुम्ही पुस्तकं वाचत जा आणि परीक्षणं लिहित जा. मग दर आठवड्याला 7-7, 8-8 पुस्तकांची परीक्षणं मी लिहायला लागले होते. म्हणजे समीक्षण हा माझा एक वेगळा आवडता उद्योग असा होऊन बसला होता. पण तरीही महान समीक्षकांना जर आपण विचारलं की ह्या बाईंना तुम्ही समीक्षक समजता का, तर ते नाही म्हणणार. कारण त्या प्रकारची तात्विक समीक्षा ही मी फारशी केलेली नाही. आणि पुस्तक चांगलं आहे की वाईट आहे हे मी सांगितलेलं आहे, पण तात्विक चर्चा त्या समीक्षेत नाही आहे. पण ते रसग्रहणही मी म्हणणार नाही. ती पुस्तक परीक्षणं जरी म्हटली गेली आणि त्या माझ्या लेखनाला राम पटवर्धन हे जे सत्यकथेचं संपादक आहेत त्यांनी पुष्कळ प्रोत्साहन दिलं. ते मला सतत या पुस्तकावर लिहा, त्या पुस्तकावर लिहा असं सांगायचे आणि मी लिहित असे. आम्ही जेव्हा मुंबईला बदलून आलो तेव्हा त्यांनी ते काय करणार आहेत पुढे सत्यकथेचं याचा पत्ता लागू न देता ते म्हणाले, वा आता तुम्ही छानपैकी पुस्तकांवर लिहायला आमच्याकडे. नंतर त्याच महिन्यात सत्यकथा बंद झालं. म्हणजे ते होणार हे त्यांना माहिती होतं, पण माझ्याबद्दल त्यांनी अशा प्रकारचे परीक्षणाबद्दलचे कौतुकाचे उद्गार काढले होते. ते माझी एक साईड बिझनेस असावा त्या पद्धतीने पुस्तक वाचायचं आणि वाचलेल्या पुस्तकावर ताबडतोब लिहायचं. अक्षरशः शेकडो पुस्तकांवर मी लिहिलेलं आहे. आणि जर मी ठरवलं असतं आणि तेवढा उत्साह असता आणि स्वतःबद्दलची जरा हे असती माया, तर आत्तापर्यंत कमीत कमी 15-20 पुस्तकं त्या सगळ्या परीक्षणांची तयार झाली असती. ते उद्योग काही मी केला नाही. नक्कीच. पण मला वाटतं याच्यातून त्या पुस्तकांसाठी जो वाचक वर्ग आहे त्यांची फार मोठी सोय झाली. कारण अनेकदा पुस्तकाचा आनंद आस्वाद कसा घ्यावा हे कुणीतरी सांगितलं की अधिक छान उलगडतं आमच्यासमोर. तर तुम्ही अनेक कोशांचीही निर्मिती केलीत आणि या पद्धतीचं जे लिखाण केलं यासाठी एक संशोधनाचा पण पिंड हवा किंवा एक शिस्तही हवी एकंदर त्या लिखाणाला. तर याविषयी काय सांगा? नाही, बरोबर आहे. पुस्तकं आणि त्या पुस्तकांचं परीक्षण किंवा समीक्षण लिहिण्याच्या या नादाचा किंवा या छंदाचा मला हे कोश करताना खूप उपयोग झाला. म्हणजे उदाहरणार्थ पहिला जो कोश आहे आमचा संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, आणि तसे कोश नाही झालेले मराठीमध्ये. आणि याचं संपूर्ण श्रेय म्हणजे सदानंद भटकळ, रामदास भटकळांचे मोठे बंधू, त्यांनी अक्षरशः या प्रकल्पाचा ध्यास घेतला होता. आणि त्या ध्यासातून त्यांनी आम्हाला निवडलं. आम्ही मुंबईत होतो आणि त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले की असं आपल्याला करायचं. आणि सोबत होते जया दडकर. तर तो जो पहिला खंड आम्ही काढला त्यात त्यांनी म्हटलं की अशा काही नोंदी आहेत ज्या तुम्ही लिहा.
म्हणजे उदाहरणार्थ काही महत्त्वाच्या कवितांवरती नोंदी, ज्ञानेश्वरीवरती नोंद, तर ती मी लिहू शकले किंवा कुणास्तव कुणीतरी या कवितेवर नोंद आहे त्यात, ही जी कविता आहे तर त्या मी लिहू शकले याचं कारण ही जी समीक्षणाची पुस्तक परीक्षणाची सवय मला लागली होती त्यामुळे. आणि त्याचा खूपसा उपयोग मला हा जो या संक्षिप्त मराठी वाङ्मय कोशाचा दुसरा खंड आहे तो संपूर्ण खंड हा मी स्वतः हाताने लिहून काढलेला आहे. मी स्वतः एक एक नोंद लिहिली, अनेकांची मदत झाली, पण त्या कोशाला कशा प्रकारे नोंद लिहायला पाहिजे असं ही काही शिस्त सगळ्यांना नव्हती. म्हणजे एक आमचे मित्र होते, त्यांना मी म्हटलं की आम्हाला विद्याधर पुंडलिकांवरती एक नोंद लिहून द्या. त्यांचा थिसिस होता, त्यांनी 27 पानांची नोंद लिहून पाठवली. उत्तम नोंद होती, पण ती त्या कोशाला उपयुक्त ठरणार नव्हती. ती मला एडिट करावी लागली, त्यातलं निवडक घ्यावं लागलं, छोटी संक्षिप्त नोंद तयार करावी लागली. हे जे आहे हे मला त्या समीक्षणाचा तो फायदा उद्योगामुळे जमलेला आहे आणि ते मी करू शकले. तर तुम्हाला या समीक्षात्मक लिखाणाचा यासाठी नक्कीच उपयोग फायदा झाला. आमच्यासाठी वाचक म्हणून किंवा अभ्यासक म्हणून अशा पद्धतीची पुस्तकं मराठीत खरंच खूप कमी आहेत. किंवा आता मराठीतील स्त्रियांची कवितासारखा ग्रंथ आहे, तर हे एका पद्धतीने संशोधनच आहे. इतका हा मोठा काळाचा पट सगळा तुम्ही त्या कवितेच्या माध्यमातून अनुभवला, यासाठीचे काही अनुभव नक्की ऐकायला आवडतील. हा जो आहे हा केंद्र सरकारच्या एका शिष्यवृत्तीसाठी मी केलेला अभ्यास आहे. आणि अशा प्रकारचा ग्रंथ मराठीत असायला पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी तो विषय निवडला आणि तो त्यांनी मान्य केला आणि माझं काम सुरू झालं. अर्थात हे बाईचं आयुष्य असल्यावर आपण काही काम सुरू करावं आणि मध्ये मध्ये खास बायकांना ज्या पद्धतीची मदत हवी असते त्यांच्याकडून ती करण्यासाठी आपली बाकीचे कामं गुंडाळून ठेवावी लागतात. तुम्हालाही अनुभव असेल हा. तसं मला करावं लागलं आणि त्यामुळे जितका सलग आणि जितका पद्धतशीर असा संशोधनाची शिस्त ठेवून तो प्रबंध मला लिहिता आला असता तसं मला लिहिता आला नाही. याचं कारण त्यावेळी मला इतर सगळ्या बायकांप्रमाणे आजी मी होणार होते, त्यामुळे माझ्या मुलीला मदत करायला मला परदेशी जावं लागलं होतं आणि तो मध्ये मोठाच खंड पडला. बरोबर. त्यामुळे मग नंतर आल्यावर मी ते पुन्हा सुरू केलं आणि तो प्रकल्प एकदा पूर्ण केला. त्या प्रकल्पाची एक सोय अशी होती की तुम्ही काय काम करता आहात हे कुणी तिथे जाऊन तपासणार नव्हतं. तुम्ही आपलं काम करताय हे सिद्ध करणारं काहीतरी पाठवा त्यांना, आणि तसं मी पाठवत असे की तुमचं काम सुरू आहे, कारण तुम्हाला दर महिन्याला स्कॉलरशिप दिली जाते, तर काम सुरू आहे की नाही. काम सुरू आहे हे त्यांना कळवलं की झालं आपण मोकळं. ते काही कुणी तिथे तपासत नव्हतं किंवा प्रबंध झाल्यानंतरही तो तपासणं किंवा त्यावर काही आक्षेप घेणं किंवा त्यावर काही दुरुस्त्या सुचवणं हाही उद्योग झाला नाही. त्यामुळे मला हवं त्या प्रकारचं काम स्वातंत्र्य मिळालं आणि मी तो करू शकले. अर्थात अधिक शिस्तीने मी तो करू शकले असते, अधिक संशोधनात्मक असा तो करू शकले असते. आजही मला जर वाटलं तर त्यात मी दुरुस्त्या करू शकेन, किंवा असं मला आणखी वाटलं की नंतरच्या कवितांवर मी लिहिलं पुष्कळ. म्हणजे नंतरच्या काळात ज्या कविता संग्रह आले त्या संग्रहांवर मी पुष्कळ लिहिलं, तर त्यांची भर त्यात घालता आली असती, किंवा याच पुस्तकाचा दुसरा खंड मला काढता आला असता, तर तसं करता आलं असतं मला. पण तरीही हे मला असं वाटतं की अशा प्रकारचं काम मराठीमध्ये अद्याप झालेलं नव्हतं आणि ते आपण करू शकलो. तो एवढा मोठा प्रबंध, खूप मोठा आहे तो प्रबंध, तो छापायला कोण हा एक मुद्दा होता नाही का. तर अक्षरशः म्हणजे मी त्यांचं फार कृतज्ञतापूर्वक असं स्मरण करीन आज, ते म्हणजे लोकवाङ्मय गृहाचे प्रकाश विश्वासराव. मी त्यांना सहज म्हटलं की हे पहा, एवढं मोठं बाळ आहे माझं आणि एवढा अभ्यास आहे, कोण काढणार हे. कारण सगळ्या प्रकाशकांची पुस्तकं कमीत कमी पानांची असावी असा आग्रह असतो.
तो पुस्तकांवर, त्या विषयावर, त्या ज्ञानावर, त्या संशोधनावर, त्या वेळ घालवणारा, अन्याय करणारा असतो. पण तरी ते कमीत कमी आम्हाला कमीत कमी शब्दांचं पुस्तक काढून, लोक मोठी पुस्तकं घेत नाहीत, काय माहिती नाही. तर विश्वासराव म्हणाले की आम्ही काढू, पण तुम्ही कमी करून द्या. मग मी तिथे ते बाळ घेऊन बसले आणि तिथल्या तिथे एडिट केलं. म्हणजे तो मूळ प्रबंध जर मी आताही प्रकाशित केला पुन्हा जसाच्या तसा, तर तो कितीतरी मोठा आणि अधिक अभ्यासपूर्ण असा होईल, झालेला असेल. तर हे मला फार आवडलं. असं माझं जे काम झालं ते मला खूप आवडलेलं आहे. पण अशा प्रकारच्या ग्रंथांची दखल फार घेतली जाते की नाही, कारण की ह्याच्यावरती एक समीक्षण कुणीतरी लिहिलं होतं, अगदी जुजबी, काय नेमकं बुवाला त्या लिहायचं होतं काही कळलं नाही. पण फार दखल लोकांनी घेतली नाही, घेतली नसेल कदाचित, कारण की एक तर आधीचा भाग संत साहित्याबद्दलचा आहे, नंतरचा भाग हा इंदिरा संतांपासून शांताबाई शेळक्यांपर्यंतचा जो आधुनिक मराठी कवयित्रींचा आहे त्यांच्याबद्दल आहे. पण त्यांच्याबद्दल मी काही अतिशय भरभरून आदराने वगैरे असं लिहिलेलं नाही आहे. तिथे मी आता पद्मा गोळे किंवा पद्मा लोकोर यांच्यासारख्या कवयित्रींची चिकित्सा केलेली. लोकांना कधी कधी चिकित्सेचा राग येतो, काही टीका केली तर त्यांना ती सहन होत नाही. म्हणजे कुणीतरी ऋतूवर कविता लिहिली आणि त्यात फुलांचा उल्लेख केला. मी म्हटलं, अरे बाबा, या ऋतूत हे फुल येत नाही, भलतंच फुल तुम्ही या ऋतूत टाकताय किंवा भलतंच त्या ऋतूमध्ये घालत असाल तर ते काही बरोबर नाही आहे. तसं म्हटलं की लोकांना राग येतो. त्यामुळे अशा प्रकारे राग यावा अशी पुष्कळ विधानं या पुस्तकात आहेत, हे मी आनंदाने सांगायला तयार. नक्कीच. पण मला वाटतं अशा परखड चिकित्सेची ही गरज असतेच, आवश्यकता असते, आणि ते सकारात्मक दृष्ट्या घेतलं तर त्यातून अनेक फायदे होऊ शकतात. सकारात्मक दृष्ट्या कोणी काहीही घेत नाही, आणि स्वतःवर कोणी टीका केली लोकांना की अजिबात सहन होत नाही. समजून घ्या का टीका होते ते समजून घ्या. माझ्यावर जर कोणी टीका केली तर मला आवडेल, ती मला समजून घ्यायला आवडेल की मी आणखी कशा प्रकारे सुधारू शकते. पण कवयित्री हा अतिशय आत्मप्रेमी असतात. आपण जे लिहितोय ते फारच उत्तम आहे, अर्थात आपण जे लिहितोय ते फारच उत्तम आहे आणि तुम्ही जे लिहिताय ते फारच फार उत्तम आहे असं म्हणणारा सध्या एक वर्ग फेसबुकवर तुम्हाला आढळेल. परंतु तरीसुद्धा लोकांना आत्मस्तुती अतिशय आवडते. लोकांनी त्यांची स्तुती केली की खूप छान वाटतं. मित्र तयार होतात, मैत्रिणी तयार होतात. माझ्यासारखे समीक्षक किंवा टीकाखोर कुणाला हवेत, कुणाला नको. याच्यावरूनच एका वेगळ्या मुद्द्याकडे यावंसं वाटतं, कारण तुमच्या घरातच तुमचं साहित्यिकांचं घर आहे आणि तुमची लेखही लिहिते, समजुतीने साहित्य अनुभवते. तर तुमच्या घरामध्ये चर्चा होते का एकमेकांच्या लिखाणावर, म्हणजे सरांच्या लिखाणावर, आणि तुम्ही अनेक उपक्रम एकत्रही केलेले आहेत, तर या सगळ्यामध्ये कधी मतभेद होतात का? काय एकंदर देवाणघेवाण असते विचारांची? नाही, आता इथे काय वेगवेगळे भाग आहेत. एक तर म्हणजे माझा मुलगा ऋत्विक हा अप्रतिम कविता लिहितो आणि त्याची पद्धत अशी होती की रात्री अभ्यास करायचा, नंतर सुचलेली कविता लिहून ठेवायची, तिथे वेळ लिहायची, म्हणजे अमुक इंग्रजीत कविता, अमुक कविता वेळ 3:30, अमुक कविता वेळ 4:57, असा तो कागद तिथे त्याच्या टेबलवर ठेवलेला असायचा आणि मी तो सकाळी उठून वाचायची. अप्रतिम कविता त्यांनी त्या काळात लिहिलेल्या आहेत, फार सुंदर. आम्ही त्याला खूप आग्रह केला की तुझ्या कवितांचा संग्रह काढू, पण त्याला ते नको आहे, त्याला संग्रह काढायचा नाही आहे. मुलगी कविता लिहिते, पण तिनेसुद्धा जेवढं तिला सुचतं किंवा जेवढं तिच्या मनामध्ये येऊ शकतं तेवढं ती व्यक्त करत नाही. तेवढं तिने लिहायला पाहिजे होतं. म्हणजे तिच्यासारखी कल्पक, संवेदनशील अशी कवयित्री ही मराठी कवितेत कितीतरी चांगली भर घालू शकली असती, पण तीसुद्धा कविता कमी लिहिते आणि इतर लेखन पुष्कळ चाललेलं असतं तिचं, पण ते सुद्धा प्रकाशित कमी करते. तिच्यामुळे मला असं झालं की मी इंग्रजीतलं अतिशय उत्कृष्ट वाङ्मय मी तिच्यामुळे वाचलं. ती मला सुचवते, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, आणि मग मी ते वाचते.
आता तिसरी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला हे मुलाखतीचा वेळ पुरणार नाही. परंतु ते जे लिहितात ते प्रत्येक म्हणजे त्यांना आपलं हे लेखन कसं असणार आहे आणि वाचकाला ते कसं वाटणार आहे हे घरच्या घरी सांगणारी एक व्यक्ती त्यांना माझ्या रूपाने मिळालेली आहे. आणि ती मी वाचते आणि सांगते उत्कृष्ट छान कसं सुचतं तुम्हाला. मला त्यांना कसं सुचतं याचं नेहमीच आश्चर्य वाटलं. कधी कधी मला असंही वाटलेलं आहे की आपण हे किती चांगलं लिहिलं आहे हे त्यांना कळलेलं नाही की काय. म्हणजे असं एक छान उदाहरण देते मी, वैयक्तिक आहे फार, की त्यांनी एक कविता लिहिली बैलाचा मृत्यू नावाची. काहीतरी दिवाळी अंक कविता मागतात. त्यांचं म्हणजे त्यांच्या पाठीमागे बोलण्यासारखं आहे हे. ते स्वतः कधीच सांगणार नाही, पण अप्रतिम म्हणजे मी विलक्षण भारावून जाते अशा वेळी की काही त्यांना कुणी कविता लिहायला सांगितली किंवा लेखन करायला सांगितलं, कम्प्युटरचा ते कीबोर्ड ओढायचा आणि सुरू. तर तशा पद्धतीने दिवाळी अंकासाठी मौजेने राम पटवर्धनांनी किंवा श्रीपूंनी त्यांना कळवलं की कविता पाठवा. आणि त्यांनी ती कविता लिहिली. मी ती वाचली. ते म्हणाले काही फार चांगली नाही जमलेली, ही मौजेसाठी काही चांगली नाही. तर मी म्हटलं ही अप्रतिम कविता आहे, ही तुम्ही पाठवा. आणि ती मग त्यांनी पाठवली. ती कविता वाचल्यावर G.A. कुलकर्णींचं पत्र आलं की ती कविता वाचून मला माझ्या अशा काही बालपणच्या आठवणी आल्या. अप्रतिम अशी ती कविता होती, बैलाचा मृत्यू, साधी कविता. म्हणजे त्यांना आपलं लेखन हे किती चांगलं किंवा वाईट आहे हे सांगणारी व्यक्ती घरातच मिळालेली आहे. आणि माझ्या ते समीक्षणाचा जो हे झालेला आहे तयार किडा डोक्यामध्ये, तो तिथे सारखा कामात त्यांच्या येत असतो. म्हणजे तेच आपलं सगळं लेखन मला वाचायला देतात. त्यांना अजिबात असं कधी वाटलं असेल असं वाटत नाही की ही आपली बायको आहे, आपल्यापेक्षा कमी लिहिणारी आहे, आपल्यापेक्षा कमी ज्ञान असलेली आहे, तर तिच्याकडून अभिप्राय कसा घ्यावा, तसं नाही आहे. उलट त्यांनी संक्षिप्त मराठी वाङ्मय कोशाची एक मोठी प्रस्तावना लिहिली होती. त्यात त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं, ते त्याने नंतर काढून टाकलं की प्रभा गणोरकर यांना संतुष्ट करणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. आणि ते खरं आहे. ती त्यांची जी प्रस्तावना आहे ती मी 10 वेळा वाचली. आणि हे कशाला ते कशाला, हे इथे किती पुनरुक्त किती होतं आहे, हे तेच ते तुम्ही पुन्हा लिहिताय असं नाही का तुम्हाला वाटत, असं माझ्या सारखी टकळी चाललेली असायची. तर हे मी काम करत असते. आणि प्रतिभा म्हणजे काय, एखादा माणूस प्रतिभावंत असतो म्हणजे काय असतं हे मी अक्षरशः घरात अनुभवलेलं. मला नाही आहे प्रतिभा, पण माझ्या मुलाला आहे. आमच्या राहीला एक प्रतिभा आहे असं म्हणायला हरकत नाही, पण ती तेवढी त्यांची अभिव्यक्ती झाली नाही. आणि त्यांनी स्वतःला तसं व्यक्त केलं नाही फारसं. पण अतिशय प्रतिभावंत अशा कुटुंबामध्ये मी वावरते आहे. त्यातल्या त्यात स्वभावामुळे असेल मला कॉम्प्लेक्स तयार झाला नाही. एक तर मी त्यांचं अनुकरण केलं नाही, दुसरं म्हणजे त्यांच्यापेक्षा आपण कमी दर्जाचे आहोत ह्याची जाणीव असूनही मग आपण कविताच लिहायची नाही, कशाला तसा निर्माण माझ्यामध्ये न्यूनगंड ही गोष्ट मला येऊ शकत असा माझा एक स्वभाव आहे. पण इतकं उत्तम लेखन, इतका अभ्यास, नंतर कुठलाही संदर्भ चटकन आठवणं किंवा शोधणं हे एक शिस्त असते, बौद्धिक शिस्त असते. मला ती नाही आहे. हे माझ्या स्वयंपाकघरापासून माझ्या लक्षात येतं की आपण काल काय कुठे ठेवलं हे आज आठवत नाही, पण त्यांना ते आठवतं. आणि त्या सगळ्या गोष्टीचा मला अतिशय विषय आदर वाटतो. पुस्तकात रमलेलं असं तुमचं घर आणि तुमचं आहे, निश्चितच आहे, पुस्तकात रमलेलं आहे. माझा मुलगा सुद्धा अतिशय, सून माझी अतिशय वाचणारी आहे, सगळं लेटेस्ट त्यांनी वाचलेलं असतं. त्यामुळे पुस्तकांविषयी बोलतो आम्ही, पुस्तकं एकमेकांना सुचवतो. मी माझ्या मुलांना सुचवत नाही पुस्तकं, पण मुलं मला सुचवतात. राही विशेषतः पुष्कळ सुचवतात. तिचं खूप आहे वाचन. आणि
एक सेन्स आहे तिला चांगल्या उत्तम कलाकृतीचा. आता जे आपण व्यक्त होण्याविषयी बोलतो तर सध्या व्यक्त होण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्यात. म्हणजे पूर्वी सुचलं की काय लिहायचं तर कविता किंवा साहित्यातून व्यक्त होणं, आणि आता सोशल मीडिया म्हणा किंवा अनेक माध्यमं अशी झाली आहेत की त्यातून लोक व्यक्त होताना आपल्याला दिसतात. तर याचा साहित्य विश्वावर काही परिणाम होतोय का, किंवा हे याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला काय वाटतं, कधी कधी त्यातून मला चांगलं वाचायला मिळालेलं आहे. मी वाचते ना, माझ्या मोबाईलला फेसबुक नाही आहे, मला ठेवण्यात आलेलं नाही आहे, परंतु डहाक्यांचा आहे फेसबुक, आणि लोक सतत काही ना काही पाठवत असतात, तर मी संधी सापडून ते उघडते ते फेसबुक ते आणि वाचते. तर पुष्कळ चांगलं वाचायला मिळतं, पण पुष्कळदा अतिशय रद्दी असं सुद्धा लिहिलं जातं, आणि रद्दी आहे असं म्हणणारे लोक फार कमी आहेत. फेसबुकवर सापडत नाही आपल्याला, ते सगळे वाह करणारे लोक असतात. त्यामुळे चांगलं वाङ्मय हे या माध्यमातून कसं काय निर्माण होत असेल. म्हणजे अजूनही माझा मासिक नियतकालिक नावाच्या गोष्टीवर अतिशय विश्वास आहे, आणि लोकांनी व्यक्त व्हायचं असेल तर तिथे व्यक्त व्हावं, लोकांनी टीका करायची असेल तर तिथे करावी, किंवा लोकांनी वाहवा करायची असेल तर तिथे करावी. फेसबुकवर फार तात्कालिक असतं. ही जी सोशल मीडिया नावाचे प्रकरण आहे ते मला अजिबात रुचत नाही, आणि त्याचा गैरफायदा फार घेतला जातो आहे. त्यातून नको त्या गोष्टी फार बाहेर पडत आहेत असं मला वाटतं आहे, आणि ते मला फारसं आवडत नाही आहे. प्रभाताई, आता तुम्ही म्हणालात तसं आत्मस्तुती हे सगळ्यांनाच प्रिय असते, आणि तीच या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा खूप जास्त प्रमाणात होताना दिसते. पण आज प्रभाताईंशी गप्पा मारत असताना अनेक गोष्टींवरती त्यांनी केलेली परखड टीका मला वाटतं आपल्याला नक्कीच पटलेली आहे, आणि त्या ज्या पद्धतीने कविता समजावून सांगतात ते मला वाटतं त्यांच्यातल्या अध्यापक, त्यांच्यातली संवेदनशील अशी समीक्षिका या सगळ्याचाच प्रत्यय देणार आहे. तर आजच्या आपल्या गप्पांची सांगता करण्याची वेळ जरी आलेली असली तरी मला वाटतं ती एखाद्या कवितेने झाली तर नक्कीच आपणा सगळ्यांनाच खूप आनंद होईल. आता तुम्हाला असं वाटेल की कवयित्रीला बोलवलेलं आहे आणि तिच्या कविता आपल्याला ऐकवायला पाहिजे होत्या. माझी पंचायत अशी होते की मला स्वतःला माझी कविता, अर्थात सगळ्या कवयित्रींना स्वतःची कविता जशी खूप आवडते तशी मला स्वतःला सुद्धा माझी कविता अतिशय आवडते, आणि ती का आवडते हे मी व्यवस्थित समजावून नाही सांगू शकते. पण तरीही कोणती कविता वाचावी असं मला प्रश्न पडला, पण एक शोधली आहे मी की मी वाचते. संबंध. झेपावत किनाऱ्यापर्यंत येऊन पोचण्याचे बळ नसलेली एक लाट मध्येच फुटली. झेपावत किनाऱ्यापर्यंत येऊन पोचण्याचे बळ नसलेली एक लाट मध्येच फुटली आणि विखरून क्षितिजाकडे ओसरत गेली. स्फटिक होण्यापूर्वीच द्रावण ओंजळीत घ्यावे आणि बोटातून झिरपून जावे, तसा काही आकारालाच न आलेला संबंध. एकमेकांविषयी काय वाटते आहे, किती आणि कुठवर, कधीपासून, तेही नीट व्यक्त झालेच नाही. एखाद्या धुसर आकाराने प्रकाशाचे भय बाळगावे तसे टाळले बोलणे आणि नुसते गृहीत धरले परस्परांना. खरे तर चेहरे उजळले होते ते गाभ्यातल्या दीप्तीने नव्हे, तो संध्याकाळचा मायावी उजेड होता. तळे वाटले होते तेवढे खोल नव्हते. पाण्यात झाडांची उलट्या पावलांनी उतरलेली प्रतिबिंबे होती. डोळ्यात गूढ काही उमटले, लालस ती प्रतिपदेच्या चंद्रकोरीची मावळती आभा. या संबंधांची ही अशी अखेर अटळ होती. क्या बात आहे. वा. प्रेम कविता नाही आहे, पण प्रेमाविषयी आहे. माझी कविता ही अशी आतून बोलते, ते बोलणं समजून घेणारी फार कमी माणसं आहेत असं मला वाटतं. कारण की तशा प्रकारे कविता वाचायची असते हे लोकांना माहितीच नाही आहे. तसं शिकवलं जात नाही वर्गामध्ये. तशी सेन्सिटिव्हिटी वाचकांची तयारच होत नाही आहे.
हा आपला मराठी शिकवणाऱ्यांचा दोष आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मला अजून माझे विद्यार्थी जर आठवण माझी काढत असतील तर इंदिरा संतांची कविता मॅडम तुम्ही मला शिकवलेली आहे असं म्हणणारी मुलगी मला एखादी वाटेत भेटते. प्रभाते, या गप्पांच्या ओघामध्ये तुम्ही कितीतरी गोष्टी आम्हाला ज्या सांगितल्यात त्या खूप खूप मोलाच्या आहेत. या अक्षरांच्या वाटेवर मालिकेत तुम्ही सहभागी झालात यासाठी मी मनापासून आभार मानते. थँक्यू. मलाही या कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद झाला. इतकं बोलता आलं. माझ्या नेहमीच्या गोष्टी विल्हाट किंवा बडबड्या स्वभावाप्रमाणे मी पुष्कळ बोललेही. कदाचित या प्रकारचं काही थोडं वैयक्तिक थोडं खाजगी स्वरूपाचं असंही बोललं गेलं. परंतु मलाही या कार्यक्रमात सहभागी होताना फार छान वाटलं. तुम्ही प्रश्नही चांगले विचारले आणि या तुमच्या नव्या अशा कार्यक्रमाची मध्ये आम्हाला सहभागी होता आलं याबद्दल मी तुमचे आभार मानते. नमस्कार.